आईचे पुरस्कर्ते श्रीमान प्रकाश शेठ मडवी यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन पाहायला मिळतं। त्याचबरोबर साथसाई आमचे हिरामन शेठ पाटील गोल्डमॅन चणे या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राइज दिलंय, ते सुद्धा मंचावरती पाहायला मिळतात। त्यांचं करूया आपण स्वागत। प्रसिद्ध पहिला चक्रेवाला माझी सरपंच साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं डोनेशन आहे। अर्थातच ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे ते शिवाजी शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर द्वितीय क्रमांक सचिनदादा पवार यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचा आभार मानूया। जाऊया मॅचमध्ये, जिथे सामन्याला सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण, रोहित पाटील आणि त्याच्या जोडीला धीरज पाटील। सलामीची जोडी गोलंदाज अजहर पटेल। तर व्यासपीठावरती नितीन पाटील निलजेगावचे आपण यावा। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एकेरी धाम येत असताना दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, त्यामुळे आता या दोन संघामध्ये अत्यंत चुरशीची लढाई होईल। एडुटनीच्या विरोधात तळोजा संघ पाहायला मिळतो आपल्याला। मागचा सामना 1 साइड जिंकला ज्या अनुमान निजे संघाने, खूप धमाल झाली। असं वाटलंही नाही या काडी संघाला की एवढी त्यांची परिस्थिती बिकट होईल। शेवटी क्रिकेट आहे, कधी कधी होतं असं। ओ लो फुल टॉस ऑन साइडला, पुन्हा एकदा रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट। अत्यंत वेगाने रन घेण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा। गावदेवी एंटरप्राइजेस एडुटने यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी 5000 आहेत, आणि जेव्हा संघ फिल्डिंग करेल तेव्हा बॉलरसाठी सुद्धा 5000 रुपये आहेत। निलेश भंडारी, यस अझरला पाहतोय आपण। पॉवर प्लेचं एकमेव षटक, 2 चेंडू 2 धाबा आल्यात। खरं तर 4 षटकांचा सामना आहे आणि निर्धारित 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायला पाहिजेत, या आयोजन कमिटीचा निर्णय, त्यामुळे त्याच्यावरती अंमलबजावणी करा। ओ एजंट टेकन, उस्मान होते पाठीमागे, काय झेल टिपलाय फलंदाज बाद। पहिला धक्का हेडुटने टीमला 2 या धावसंख्येवरती। पहिला धक्का लागलाय 2 या धावसंख्येवरती। प्रदीप कान वनडाऊनचा खेळाडू पाहतोय मैदानावरती आलाय। मागच्या मॅचमध्ये सोनारपाडा सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलाय, पराभवाची धूल सारली। तर दुसरीकडे सागाव टीमला पराभूत करणारा हा तळोजा संघ पाहायला मिळतोय। दोन्ही संघाने एक एक विजय मिळवला, त्यामुळे आता काटेकी टक्कर होईल या दोन संघामध्ये। एडुटने संघ जरी जिंकला तरी सुद्धा 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आमचे निलेश दादा भंडारी यांच्या वतीने एडुटने टीमला त्यांचा घरेलू संघ आहे आणि असंच पारितोषिक पाहायला मिळतात आपल्याला सातत्याने। रोहित मात्र 1 या धावसंख्येवरती परत आलाय। मागच्या मॅचमध्ये सुद्धा ताबडतोब बॅटिंग केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता।
मात्र तो फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झाला. पहिलं षटक. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही. या चेंडू अगदी पॉपिंग क्रीजवरतीच राहिला आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण आता. पहिल्यांदा ना पहिल्या फेरीमध्ये जे सामने होते अक्षरशः धावांचा पाऊस पडला आणि त्यानंतर पाहतोय मगाशी पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच जरी असला त्यामध्ये धावांसाठी संघर्ष आणि आता सुद्धा तसंच काहीसं चित्र पाहा मिळतं. अद्यापपर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 जाबा आल्यात. ओ बॅक टू बॉलर्स. अझरने मात्र हरवला स्वतःच्या गोलंदाजीवरती चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. तर आमचे एडवटनेचे सिंगर ज्यांचा आवाज खूप चांगला आहे ते साजनजी काळन या ठिकाणी उपस्थित झाल्यात. या पण मंचावरती स्वागत असेल आपला. ओ या बेस कॅचिटचा कॉल. उस्मान पटेल पुन्हा एकदा झेलखाली. नो मिस्टेक. लागोपाठचा धक्का लागला या ओव्हरमध्ये. दुसरा सतरंगी एडवटने बी टीमला. उस्मान रायगडचा टायगर. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 2 वरती 2. थोडीशी नाजूक स्थिती पाहा मिळतो आपल्याला एडवटने बी संघाची. न्यू बॅटर यश काळन मैदानामध्ये येत असताना सफवान पटेलला पाहतोय आपण. दुसरं षटक आपल्या टीमच्या वतीने. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली अझरने, मग त्यानंतर नवीन गोलंदाजचा वापर. याचं रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पहा मिळेल. त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय. फुल टॉस. अगदी चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित झाल्या. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचललाय. ओ गुट्रा. एकेरी धाव. फुलटॉसचा फायदा उठू शकले नाही आहेत. अगदी स्टिकरवरती लागला त्यामुळे बॉल बराच वेळ हवेत होता. फिल्डर जवळपास नव्हते त्यामुळेच एकेरी धाव प्राप्त झाली. अद्यापपर्यंत ना चौकार ना षटकार. फक्त डॉट विकेट आणि एकेरी धाव. असंच काहीसं चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहा मिळतंय. दोन संघ खेळत असताना अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला बाग 11 तलोजा या संघाच्या वतीने. ओ फटका चांगला. स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. सिक्सर. नाही पहिला षटकार आलाय. फलंदाज यश काळनच्या बॅटमधून अगदी जागेवरती थांबला. पोच घेतली आणि डीप मिड विकेटच्या वरून शानदार षटकार. थोडासा अकुटप्प्याचा बॉल होता. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती. तो फटका येत असताना सुरुवातीला धाबाच आल्या नाही आहेत अद्यापर्यंत. 2 विकेट घ्यात एडवटने बी संघाच्या आणि एकच षटकार पाहतोय आपण.
चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फुल टॉस नाही कन्वर्ट करू शकले. पाठीमागे चाललाय बॉल, धाव मिळाला नाहीये. एडुटनेचे आमचे फुलाजी कालन या ठिकाणी उपस्थित झाल्यास स्टेजवरती यावं आपण. साजन काळन यांनी सुद्धा स्टेजवरती या आपण. यस, प्रसिद्ध सिंगर आहेत. ओ पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत, मात्र चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून जात असताना फ्लॅट षटकार. सव्वीस जानेवारीला आपण पाहिलं या क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्राचा सर्वात लाडका मथुर, त्या समवेत पुसेगाव हिंद केसरी. नक्कीच या बैलगाडा स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी मथुर आणि कॉकटेल हे दोन्ही बैल आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळते. त्या समवेत वेगाचा बादशाह उसटण्याचा अर्थातच रायफल आणि त्या समवेत आमचे प्रसिद्ध सिंगर देसाईचे प्रतीक म्हात्रे आणि त्यांच्या समवेत साजन काळन यांना देखील या स्पर्धेच्या पद्धतीने तुम्ही पाहणार. त्याच समवेत या स्पर्धेच्या पद्धतीने आपण पाहतोय लाईव्ह ऑर्केस्ट्रा एकनाथ माळी यांचा, प्रसिद्ध महाराष्ट्राचे लाडके कवी गायक एकनाथ माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा स्पर्धेच्या पद्धतीने. म्हणजे अंतिम रात्रीमध्ये असणार ती फक्त आणि फक्त धमाल धमाल आणि धमाल उसटण्याच्या सरपंच चषक स्पर्धेमध्ये. एकेरी धाव येत असताना पाहिलं आपण दुसरं षटक. सफांचं एकूण धावसंख्या 16 झाली आहे. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, जिथे सुरुवातीला धावा येत नव्हत्या, मात्र आता संघर्षाला सुरुवात झाली एडुटने बीट टीमच्या वतीने. ओ पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने एकेरी धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. चांगला फिल्डिंग पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा केस समाप्त होतोय आणि 2 ओव्हरमध्ये एडुटने संघाला प्रथम धक्के लागत असताना 2 धक्के दिलेत आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 17. साठी डबल धमाका असेल. आयवा जेलसाठी 2000 आणि आयवा जेल इथे प्रेक्षकांनी टिपलेला आहे. त्यामुळे जेव्हा आमचे हेमंतदा मडवी पुन्हा व्यासपीठावरती येतील तेव्हा 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. शाकिब पटेल आला तिसरा गोलंदाज पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले सपांच्या अगेन्स्ट, मात्र अझरने चांगली गोलंदाजी केली सुरुवातीला. ओ फटका चांगला आहे. पुढे एकदा उंचच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा षटकार. गावदेवी एंटरप्राइजेस आमचे निलेशदादा भंडारी यांच्या वतीनं हेदुटने संघ जोपर्यंत बॅटिंग करतो तद्वर प्रेक्षकांसाठी आयवा कॅचला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. षटकार आलाय फलंदाज यश काळन. दुसरा षटकार आता धीरजच्या बॅट मधून. अगोदर यशने 2 टोकले आणि धीरज मात्र एक सलामीचा बॅटर आहे. लेफ्टी बॅटर्स. हार्दिक शेठ पाटील यांचं सुद्धा आपण आगमन पाहिलं आणि आता ते रजा घेत असताना ज्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्ससाठी कॉम्प्लिमेंट दिलं होतं. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न टीममध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचलायचं होतं. ओ थ्रो चांगला आलाय. दुसरं धाव घेण्याचा
अत होते मात्र एकेरी धाव मिळत असताना पहा मिळाली. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. शाकिबला पाहतोय आपण. पुन्हा एकदा ताकदवर फटका मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल टिपला जातोय. अफनान होते तिथे चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद तिसरा धक्का. आपण 3 चेंडूंचा केस संपलाय. 3 चेंडू झाल्यात. काय बोलतो थर्ड अंपायर. या थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. आयोजन कमिटी आतमध्ये जाईल. निश्चित तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चला या ठिकाणी आमचे समीर पाटील जात असताना तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. खरं तर या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती राहिली आहे. आयोजन नियोजन पूर्ण टीमला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय. लॉंगॉनला गेलाय. फटका चांगला होता मात्र अडवलं गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. एकणे धावसंख्या पुढे सरकते. 25-25 25 धाबा या स्कोरबोर्डवरती लावल्यात. अतिशय चांगला सामना आहे. दोन संघामध्ये सुरुवातीला धाबा कमी आल्या. त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग करत असताना 3 षटकार अद्यापपर्यंत या इनिंगमध्ये पाहतोय. एडुटने बी संघाच्या वतीने पाहायला मिळाले. स्ट्रेट ड्राइव्ह केलं. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सेकंडचा कॉल होता मात्र नाही आहे. या ठिकाणी पाहावं लागेल नो बॉल. यस पुढची जी स्टेपिंग झालंय. 1+1 2 धावा तर मिळते येते. आणि धाबा झाल्यात ते आता 27 धाबा. आणि पुढचा बॉल फ्रेडचा बॉल आहे. फलंदाजासाठी मोठी पर्वणी आहे. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज सार्थक. मगाशी मात्र 3 चेंडू 3 षटकार आणि पैशांचा पाऊस पडला अक्षरशः त्याच्यावरती. बिग शॉट घ्यायचं होतं. चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. फ्रेडचा फायदा उचलू शकले नाही आहे सार्थक. ज्याचा सार्थक झालाय. कारण तब्बल येतेच त्याला 20,000 रुपये कॅश प्राईज मिळाला. 22-22 लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. राहुलभाई पाटील यांच्या वतीने तब्बल 15,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं. पुन्हा एकदा लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट. जमिनीलगत फटका आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. अली होते आणि तेथून 3 षटकांचा केस समाप्त होते. पहिल्या षटकात फक्त 2च धाबा आल्या. दुसऱ्या षटकात प्रतिकार केला जेथे 15 धाबा बनवल्या गेल्या. मात्र तिसऱ्या षटकात साकिबच्या सुद्धा पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली आहे. फक्त 11 धाबा खर्च केल्या. 3 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 28-28. कधी हरलच ना.
धाबा येणं थोडेसे बंद झाले, जरी सुद्धा अद्यापर्यंत 3 षटकार आले असले तरी एकही चौकार नाही आहे. फक्त सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल दिला. इथून डीपवरती फिल्टर आहेत उपस्थित. थ्रो मात्र एकाच ऍक्शन मध्ये आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगले रनिंग पाहायला मिळालं. आली चेंडूवरती वेगाने आले तर तोपर्यंत 2 धावा. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज आपण धीरज पाटील जो सलामीचा ओपनिंग प्लेयर आहे अद्याप मैदानामध्ये. ओ फटका चांगला केला. जास्त उंची आहे, लांबी मिळेल का तेवढी. फिल्डर उपस्थित आहेत आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. धीरज पाटीलची गेली संपुष्टात. सर्वांचं मनोरंजन होणार. 26 जानेवारीला आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस आणि त्या दिवसाच्या निमित्ताने मात्र महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक एकनाथजी माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा असेल. आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. सतीश काळला पाहतोय. अद्याप या ओव्हरमध्ये चेंडू फेकायचे ते 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न तर नाही आहे. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळत असताना खूप मोठा संघर्ष करावा लागला. तळवेजेच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना सुरुवातीपासून धक्के दिले. खास करून अझर पटेलने जो पॉवर प्लेचं षटक आताला 2 विकेट मिळवल्या, 2च धाबा खर्च केल्या. तेथून मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला क्रीजवरती थांबता आलं नाही आहे. शेवटचा बॉल आज सुद्धा जातोय डॉट. चांगली गोलंदाजी वकास पटेलची पाहा मिळतोय. अखेरकार 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला कोटा, पहिला अंक समाप्त झालाय आणि पहिल्या अंकामध्ये मात्र धाबा झाल्या त्या 34 आणि 35 धावसंख्येची गरज असेल बाग 11 तलोजा टीमला. जाऊया आपण आता. टॉस केला जाईल निलजाच्या विरोधात वाडेकर. सरपंच साहेब या स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर हिरामन शेठ आपण सुद्धा या. चला टॉस केला जाईल. आमचे विद्यमान सरपंच साहेब शिवाजी शेठ पाटील आणि त्याचबरोबर हिरामन शेठ सातसाई. टॉस निलजेच्या विरोधात वाडेकर संघ. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. बऱ्याच वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर आल्यात. चार षटकांचा सामना असेल या 2 संघामध्ये. काटा आलाय. टॉस निलजे संघाच्या बाजूने. डिसिजन फिल्डिंग करणार आहेत. ओके, निलजे संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय टीम वाडेकर संघाला. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. मात्र तुर्तास आपण पाहिला खेळाचा पहिला अंक समाप्त झाला. जेथे धावांसाठी संघर्ष करत असताना एडवर्डने संघाने बनवल्या धावा 38 आणि आता लक्ष्य ते मात्र बाग 11 तळोजा
संघासमोर खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. तोपर्यंत जाऊया डीजे रॉक. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळत. थँक्यू सो मच. दोन्ही समालोचक अप्रतिम साथ त्यांची आम्हाला आज लाभते. खरं तर पहाडी आवाज कल्याण डोंबिवलीचा आपण पाहतो. आमचे ज्येष्ठ समालोचक अर्थातच नितीनजी कान सर. सर्वात जास्त ज्यांना मागणी कल्याण डोंबिवली विभागामध्ये असते. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सातत्याने अप्रतिम सूत्रसंचालन करत असताना तितकं सुंदर समालोचन गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने त्यांचा आपण ऐकतोय पाहतोय ते आमचा आवाज नारिवलीचा जगदीशजी पाटील सर. या दोन्ही दिग्गज समालोचकांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे निकेश भोईर खरं तर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. मोस्ट वेलकम. न्यूजर संघाला सपोर्ट करण्यासाठी ते देखील इथे उपस्थित आहेत. आमचे संदीप दादा असतील. या सर्व नक्कीच व्यक्तिमत्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करू. सामन्यात झाली सुरुवात आणि सोहेल शेख, बंटी जोशी आणि त्याचप्रमाणे विवेक दादा जोशी जे पेटचे त्यांच्या माध्यमातून उस्मान पटेल आणि बाग 11 तळोजा संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. ते देखील ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेल्यात. मोस्ट वेलकम विवेक दादा, बंटी जोशी आणि त्या समवेत सोहेल शेख. तुम्हाला तिघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रणित पाटील खास आमचं समालोचन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला आहेत. यापूर्वीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. कपिलने खरं तर खूप सुंदर गोलंदाजी केली होती. 4 विकेट पटकावले होते पण महत्त्वपूर्ण क्षणाला त्याने धावसंख्या बनवल्या. स्ट्रायकिंग इनवरती रायगड का टायगर उस्मान पटेल गोलंदाजी मार्कवरती. हे दुट्ट्याचा सुपरस्टार रोहित पहिलाच बॉल विवसचं अस्त्र बाहेर काढलं होतं. उस्मानला आपण पाहतोय चारवी अँगल त्याला कव्हर करता सध्याच्या घडीला आपण पाहिलं आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन फोकस करत असताना उस्मान पटेल वरती. कारण रायगड का टायगर आहे. सर्वात जास्त खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूला प्रेम मिळतं मॅन विथ 0 हेटर्स उस्मान. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बेस्ट वासे बेस्ट रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळते. ओ लाउरा पील मैदान सोडतोय. मैदान स्वतःहून सोडतोय. पंचांना जरी आवाज गेला नसला माझ्या बॅटला स्पर्श ही ओळख आहे उस्मान पटेलची. सच्चाईनं खेळणारा सच्चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. खोटं बोलून खरं तर 100 सामने जिंकण्यापेक्षा खरं बोलून एक सामना गमावलेला बेहतर. क्या बात है उस्मान. ठोक डीजे उमी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय अली पटेल. येस आमचे संदीप दादा पगडे खरं तर कौतुक करतात कारण उस्मान पटेलनं जी खेळाडूवृत्ती दाखवली आपल्याने डिफेन्स केला आहे. सेन्सिबल क्रिकेट नेहमीच आपण अली पटेलचं पाहतो आणि एक सेन्सिबल बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उस्मान जेव्हा स्वस्तात बाद होतो तेव्हा अली पटेलवरती जबाबदारी वाढते आणि जबाबदारीनिशी यापूर्वीच्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील सामना विरुद्ध यापूर्वीच्या सामन्याचा नक्कीच पारितोषिकामध्ये वाढ झालेली. आमचे शुभम दादा पाटील उसाटणे मथुर बैल जेव्हा जेव्हा अड्ड्यात धावतो त्याचं परफेक्ट नियोजन करतात पण यावेळेस स्ट्रोक परफेक्ट आहे. फाईन खेळलाय. फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. वय निघून गेल्यानंतर भक्ती रसामध्ये
काही अर्थ राहत नाही. वेळेबाबत सहकार्य गरजेचं आहे, कारण जोपर्यंत वेळ तुमच्या हातामध्ये तोपर्यंत सर्व काही आहे. निलेश दादा नितीन दादा भंडारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, निलेश दादा भंडारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयांचं 1000 रुपयांचं क्या बात आहे 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते अर्थातच गोलंदाज रोहित पाटीलला, कारण त्यानं रायगड का टायगर उस्मान पटेलला 0 बाद केलंय. पारितोषिकांचा आता वर्षाव तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेटची महास्पर्धा आणि सर्वाधिक पारितोषिक असलेली ही स्पर्धा. सरपंच चषक उसाटणी ऑन साइडला फटक्यात चांगल्या फिल्डर धावतायत. खराब क्षेत्ररक्षण झालं, अनुमान लावता आला नाहीये. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लाईन मध्ये बाउंड ट्रॅव्हल झाले तुम्हाला पाहायला मिळतं. तत्पूर्वी धावसंख्या ते अंकित केल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावफलक 2 ने पुढे टीमची टोटल 8 या आकड्यावरती. हे दुटणे संघ करतर मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो आणि यांचे बंधुतुल्य मित्र अर्थातच व्हॉइस ऑफ हेदुटणे करण काळन यांच्या शुभेच्छा संघाला येतात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट at end of the first over while batting in first session team Bagh 11 Taloja. आवाज अंतिम रजनीमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आपण आवर्जून उपस्थित राहा या स्पर्धेसाठी. कारण पाटीलनी जे आपण पाहतोय थोडं कूल होत आहेत, आईस्क्रीम खाता थंड करतात वातावरण, कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केला होता. बोकर कुठेतरी चोरून गेलेले बघा. अनाउन्समेंट प्राइजची एकदाच केली जाईल. तुम्ही सारखं अनाउन्समेंट करायला सांगाल तर मॅच वरून लक्ष हटेल. अली पटेलच्या विकेटसाठी देखील आपण पाहतोय. जोही गोलंदाज अली पटेलची विकेट घेईल त्या गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. निलेश दादा भंडारी यांच्या वतीनं टॉस साठी इन्व्हाइट करेन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन एस सिद्धू पाटील इथे उपस्थित आहेत. टॉस कंप्लीट झालेला आहे. टॉस आय थिंक जय हनुमान क्रिकेट संघ नियोजन जिंकलाय. भरपूर गडबड आमच्या व्यासपीठावरती, कारण खरं तर आपल्या आवडत्या खेळाडूवरती आपल्या आवडत्या संघावरती असलेलं प्रेम दाखवतात. मोठ्या प्रमाणावरती पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर आज या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची लयलूट झाली. क्षेत्ररक्षक पोहोचला, अप्रतिम झेल टिपला, विकेटचं पतन, 1 more विकेट गॉन. सतरंगी क्रिकेट संघ हे तुटणे ब मात्र आता आश्चर्यचकित करणारा खेळ दाखवतो या मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 35चा पाठलाग करताना आता मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 विकेट. यापूर्वी उस्मानची विकेट घेतली रोहितनं आणि आता मात्र आपण पाहतोय फरहानची विकेट घेतली गोलंदाज लालचंद भंडारीनं. रामन शेठ पाटील, शिवाजी दादा पाटील, शुभम दादा पाटील, राहुल पाटील, हार्दिक शेठ पाटील, बिंदा शेठ पाटील, सचिन दादा पवार या सर्वांच्या माध्यमातून आज कॉमेंट्री बॉक्स साठी कॉम्प्लिमेंट आलेले. त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू. मी प्रयत्न आम्ही केला होता पण होमीने भरपूर चांगलं साथ दिली आहे आज संपूर्ण रजनीमध्ये. तर ते प्ले करतात. लालचंद भंडारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये समोर. अफनान फसलाय जाळ्यात अडकवलंय. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाहीये. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळेल. लागणारा आणखीन एक मोठा धक्का
लालचंद भंडारीच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक सलगची दुसरी विकेट. जर संपादित केली लालचंद भंडारीनं तर मात्र तब्बल आणि तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिकांची लयलूट. यापूर्वी आपण पाहिलं तर सार्थक काळनने 22,000 रुपयांचं पारितोषिक पटकावलं. 15,000 राहुल पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. जयेंद्र दादांच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आलं आणि 22,000 रुपये 3 षटकारांसाठी. गतवर्षी देखील आपण पाहिलं एका नामांकित फलंदाजानं तब्बल 36,000 या स्पर्धेमध्ये कमवलं. त्यामुळे प्रत्येकासाठी भरभरून पारितोषिक असलेली स्पर्धा म्हणजे उसाटण्याची स्पर्धा सरपंच चषक 2025. खऱ्या अर्थानं आम्ही आमचे सर्वांचे लाडके शिवाजीदादा पाटील यांची अभिमानाची स्पर्धा आहे. बुद्धिमान सरपंच उसाटण्याचे प्रथम नागरिक, रुबाबदार व्यक्तिमत्व, रॉयल पर्सनॅलिटी आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा महासोहळा. आमचे सचिन दादा पवार असतील, त्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. आणि सचिन दादा पवार म्हटलं की पहिल्या बॉल पासून अंतिम बॉल पर्यंत ते इथे आवर्जून उपस्थित असतात. प्रत्येक लहान लहान गोष्टीवरती बारकाईने नजर ठेवतात. त्याचप्रमाणे आमचे साई भक्त हिरामन शेठ असतील, हेमंत शेठ मडबी असतील, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. स्पर्धेच्या वतीनं भरपूर एफर्ट्स, भरपूर मेहनत त्यांच्या स्पर्धेसाठी आम्ही पाहतोय. संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम, आमचे नक्कीच समीर दादा असतील, कैलास दादा असतील, सर्वांची भरपूर मेहनत. बॉलच बॅक खेळायचा होता. काय गोलंदाजी करतोय लालचंद भंडारी मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. काय स्पेल राहिला लालचंदचा. फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील मिळवले. व्हॉट अ सुपर बॉलिंग बाय बॉलर लालचंद भंडारी. कम ऑन डिझर्व मी. आमचे डान्स करतात. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅनच्या नजरेतून कोणी सुटणार नाहीये. डान्सर आमचे मात्र वाटते ऋतिक भंडारी तिकडे होते. क्या बात आहे ऋतिक भंडारी. हेदुटणे सेट का जलवा त्यांचा आपल्याला पाहिलं. हेदुटणे संघ अप्रतिम कामगिरी करतोय. 10 धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिले 12 बॉल धावा झाल्या त्या 10, पुढचे येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 25 ची गरज आहे. पण विसरून चालणार नाहीये. अली पटेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही कामगिरी करतोय. तर हेडुटणे संघाने हा सामना जिंकला तर हेडुटणेचे पोलीस पाटील रुपेश पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज हेडुटणे टीमला दिलं जाईल. ओव्हर टू प्रथमेश. थँक्यू सो मच. पारितोषिकांची लयलूट तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइडला पूल करतायत. विकेट मिळेल का या विकेटसाठी? 1,000 निलेश दादा भंडारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कमध्ये भूषण काळंद या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट मिळवले. पहिले उस्मान, त्यानंतर फरहान, त्यानंतर अफरान आणि आता अली पटेल मैदानाच्या बाहेर. मात्र मोठ्या संख्येने तुम्हाला अजूनही पाहायला मिळते. जवळपास
1:26 झाले पण प्रेक्षकांची अलोट गर्दी, यमाप गर्दी या सामन्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. जबरदस्त जबरदस्त सामना रंगतोय. अनबिलिव्हेबल क्रिकेट बाय टीम सतरंगी क्रिकेट क्लब हेदूट ने भी. खर तर ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय, फलंदाजी करताना तितकं यश मिळालं नाहीये. मापक असं लक्ष होतं 35 धाबांचं, ते सर करताना आता नाकी 9 आल्यात. बाग 11 तळोजा संघाला घाम फोडला अक्षरशः. रोहित पाटील, लालचंद भंडारी, भूषण काळन, त्यानंतर मला तर वाटतं अंतिम षटकामध्ये प्रदीप काळनला आपण पाहणार आहोत. यश थोडं एन्जॉयड आहेत खरं तर, त्यामुळे ते गोलंदाजी करत नाही आहेत, पण कुठेच त्यांची कमी बासू दिली नाहीये इतर गोलंदाजांनी. वेगवान प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळेल थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळते. पंच नक्कीच वॉर्निंग देतात शॉट फाईन लेगच्या फिल्डरला की तुम्ही पहिले मुवमेंट करू शकत नाही यात. पुढचा बॉल भूषण काळन. रफ्तार रफ्तार वेगावरती स्वार, जितका जास्त वेग तितकी नियंत्रित गोलंदाजी. व्हॉट अ सुपर बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. आता येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 25 करायच्यात. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट म्हटलं जातं. 2 ते 3 मोठे फटके आले तर बाग 11 तळोजा संघ या मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव करेल. पण आतापर्यंत एक चौकाराचा जर अपवाद वगळला ना तर कोणताही मोठा फटका खेळू दिला नाहीये. पुढचा बॉल यावेळेस देखील ओव्हर द बॉलर सेट खेळला गेला फटका. मिड ऑन मधून मागे लॉंग ऑनला फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धाबेमध्ये समाधान मानावं लागतं. या सिंगलने धावसंख्या पुढे टीमची टोटल 11 वरती. दिलासादायक एक एक धाव खऱ्या अर्थानं दिलासा देते मैदानाच्या आतमध्ये. बाग 11 तळोजा संघाला धावांसाठी झालेला संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावांसाठी ची धावा धाव तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल वेगवान प्रचंड गती, काही लयबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी सध्याच्या घडीला प्रत्येक गोलंदाज करतोय. पण आता भूषण काळन ज्या प्रकारची गोलंदाजी केली, 5 बॉल हाताळल्यात, 1 धाव खर्च केले, 1 विकेट मिळवले. खेळातील प्रत्येक चेंडू नवा संघर्ष आहे आणि खऱ्या अर्थानं या संघर्षाला सामोरं जात असताना मी तर म्हणेन विजयी रथावरती स्वार होण्याचा मान मिळतोय की काय सतरंगी हेदूटने बला. ओ आणखीन एक प्ले अँड मिस डॉट बॉलची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने करतोय. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज आहे. म्हणजे 4 षटकार ठोकायचे आहेत. आता मात्र बाग 11 तळोजा संघ अडचणीत सापडलाय. ज्या प्रकारचं प्रदर्शन आपण पाहतोय सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. व्हॉट अ सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 8, त्यानंतर 2, त्यानंतर फक्त आणि फक्त 1 धाबेचं षटक. भूषण काळन नामक गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रदीप काळन बॉलिंग ट्रॅक वरती. यश नामक गोलंदाजाची कमी कुठेच जाणवली नाही, त्या दर्जाची गोलंदाजी. आणि कपिल आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 24 धाबांचं समीकरण आपण पाहतोय. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ देखील सज्ज होतोय. त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ निजे. ही देखील बिग फाईट मॅच. कारण एका बाजूला नितेश, दुसऱ्या बाजूला अतुल भोईर. पहिलाच फुल टॉस होता, ऑन साइडला बॉल आहे. गुड फिल्डिंग. फक्त आणि फक्त एका धाबेमध्ये समाधान मानावं लागतंय. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा सरपंच चषक 2025च्या या दुसऱ्या पर्वाचा प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या, किंचाळ्या तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं कारण हेदूटने संघानं इम्प्रेस केलंय.
जबरदस्त कामगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोला टाकण्याचा प्रयत्न ऑफसाइड रिजन मध्ये फटका घेऊन काढला. एक्स्ट्रा कव्हरला सेकंड साठी पलटले. दुसऱ्या दाबेच्या शोधात रनआउटची विकेट. कशाला घाई केली हा प्रश्न आता विचारला जाईल आणि धावता धावता ही रनआउटची विकेट देखील मिळाली. तर हेदुटणेचे प्रेक्षक भरपूर खुश तुम्हाला पाहायला मिळतात. तिकडे आमचे हेदुटणेचे समर्थक आपण पाहतोय. यज्ञेश काळन, निखिल काळन यांना आपण पाहतोय. किरण काळन देखील तिकडे आहेत. क्या बात आहे. बघा हेदुटणेचे प्रेक्षक वर्ग हर्ष काळन यांना तुम्ही पाहतायत. सुमित पाटील बघा हेदुटणे संघाला सपोर्ट करण्यासाठी हे सगळे आलेले आहेत. लॉब केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. लॉब करण्याचा प्रयत्न होता करतर अलॉंग दी कार्पेट बॉल तिकडे मागे ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं आले. चांगलं क्षेत्ररक्षक आपला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळत आहे. भूषणला आपण तिकडे पाहतोय. प्रदीप काळन आणि आता आपण पाहतोय येणारे चेंडू शिल्लक आहेत. तेजस आम्हाला माहिती देत आहेत 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 3 षटकार आहेत तर 18 बनतील. पण गोलंदाजाने जर काही चमत्कार केला ना तरच बाग 11 तळोजा संघ या मॅच मध्ये शिरकाव करेल. अन्यथा या सामन्यामध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत केली आहे ती सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बन. बॉल तयार. काळनचा चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राइव्ह केला गेलाय. एअर लॉंग ड्राइव्ह डीप मध्ये लॉंग ऑन ला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावा संख्या 1. आता आपण म्हणू शकतो इथनं औपचारिकता शिल्लक, कारण चेंडू शिल्लक आहे ते 2 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. औपचारिकता आता फक्त शेषे चौकार आलाय. पण या चौकारसाठी भरपूर उशीर झालेला आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण होताना आपण पाहतोय. या मॅच वरती आपली पकड पूर्णपणे मजबूत केली आहे सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बन. चला वेळ जास्त घेऊ नका. औपचारिकता पूर्ण झाली आहे. सामना संपलाय. शेवटच्या बॉलवरती 4 जरूर मिळाल्या पण सामना इथे जिंकलेला आहे सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बन. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड बॉयज. अ बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे. अभिनंदन. हार्ड लक बाग 11 तळोजा. हार्ड लक उस्मान पटेल. हार्ड लक अली पटेल. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या वतीने भरपूर शुभेच्छा असतील. श्रीराम. थँक्यू. सामन्याचा सामनावीर ज्याने अतिशय चांगला खेळ केला मैदानावरती आणि हेदुटणे टीमला पारितोषिक आलंय. पोलीस पाटील रुपेश पाटील यांच्या वतीने 2000 रुपये.